नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये। आज आपण आप्पे पॅनचा वापर करून 4 वेगळे पदार्थ किंवा 4 वेगळ्या प्रकारचे आप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे चारही प्रकारचे आप्पे किंवा हे पदार्थ खूप खायला भन्नाट लागतात, झटपट होणारे, मोजक्या साहित्यात तयार होतात। तुम्हाला या चारही प्रकारच्या रेसिपीमधली कुठली रेसिपी आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। मूग डाळ आणि तांदूळाचे आप्पे 1 कप म्हणजे 100 ग्राम हिरव्या मुगाची डाळ घेतली। यामध्ये साल नसलेली मुगाची डाळ पण वापरता येते। मूग डाळ भिजण्या अगोदर यामधला काही काडी कचरा असेल तर ते काढून टाकायचा। 1 कप मूग डाळीसाठी इथे मी अर्धा कप कोलम तांदूळ घातले। कोलम तांदूळ नसेल तर रेशनचा वापरला तरी पण चालेल। वजनी प्रमाणात हे 50 ग्रॅम तांदूळ असतील। हे डाळ तांदूळ आपल्याला एकत्र घालून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। त्यानंतर एक 4 ते 5 तासासाठी हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। जर तुम्हाला इतका वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले तर थोडे पटकन भिजतील। डाळ आणि तांदूळ दोन्ही पण पॉलिश लावलेले आहे, त्याच्यामुळे हाताने असं चोळून द्यायचं म्हणजे याच्यावरला जो पांढरा डस्ट असतो तो निघून जाईल। 1-2 वेळेस हे असं घाण पाणी निघलं तर हे बदलून घ्यायचं। ही साल असलेली मूग डाळ पाणी भरपूर सोक करते, त्यामुळे भरपूर पाणी घालायचं आणि 5 ते 6 तासासाठी साईडला ठेवून द्यायची। किंवा तुम्ही ही प्रोसेस संध्याकाळी करून ठेवली तरी पण चालते। सकाळच्या नाश्त्यासाठी हे आप्पे छान तयार होतील। एक 4 ते 5 तासानंतर इथे डाळ पहा छान फुललेली आहे, पाणी भरपूर सोक केले डाळी। इतक्या वेळामध्ये डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजतात। एका डाळीचे 2 तुकडे होतात म्हणजे डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। यामधलं पाणी आपल्याला बदलून घ्यायचं, एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ भिजलेली असल्यामुळे याच्यावर जर थोडंफार सालपट निघतं तर ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं। डाळ इथे मी धुवून घेतली। आता छोट्या मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची। आता या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला डाळ तांदूळ थोडे थोडे करून घालायचे। हे डाळ तांदूळ वाटताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण हे डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले असते, तर इथे पाणी वापरायची अजिबात गरज पडत नाही। आता हे डाळ तांदूळ मी मिक्सरला बारीक करून घेते। तर अशा पद्धतीनं मी मिक्सरला डाळ तांदूळ बारीक करून घेतले। तुम्ही इथे पाहू शकता पेस्ट कशा पद्धतीची मी बारीक तयार करून घेतली। याच पद्धतीत संपूर्ण डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे। बारीक केलेले डाळ तांदूळ व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे। तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता कशा पद्धतीची आहे, तर यापेक्षा पातळही नको आणि यापेक्षा घट्टही नको, याच पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं। इथे छान आता मिक्स करून घेतलं। आता या बॅटरमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं, सोबत पाव चमचा हळद घालायची। आता या बॅटरमध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या, माझ्याकडे ज्या होत्या मी त्या इथे वापरलेल्या आहेत। तर इथे मध्यम आकाराचा 1 टोमॅटो असा बारीक चिरून घेतला, एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, हिरवी मिरची घेतली। तर हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल तिखटही इथे वापरू शकता। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा पण तुम्ही इथे वापरू शकता। आता यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घातल्या। आता घातलेलं सर्व साहित्य या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं। इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, एवढ्या ह्याच्यामध्येच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं। यापेक्षा जास्तही पातळ नको आणि यापेक्षा जास्तही घट्ट नको, अशाच पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं। थोड्या वेळासाठी साईडला ठेवते। आप्पे खाली चिटकू नये त्याकरता आप्पे पात्राला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं। त्यासाठी इथे थोडं थोडं तेल घातलं मी, 1-2 थेंब या पात्रामध्ये असे टाकून घ्यायचे आणि हाताने चोळून आपल्याला याला ग्रीस करायचं किंवा ब्रशने तुम्ही ग्रीस करू शकता। आप्पे पात्राला छान असं तेल लावून आपण ग्रीस केलं। आता आप्पे पात्र हे गरम करण्यासाठी गॅसवर ठेवते। हे आप्प्याचं बॅटर रेडी आहे। आता आपल्याला आप्पे करण्या अगोदर याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा। खाण्याचा सोडा आपण भाज्या मिक्स केलं तेव्हा घालायचं नाही, शेवटी खाण्याचा सोडा घालायचा, कारण हे बॅटर फुलून लगेच तयार होतं आणि त्यामुळे जर आप्पे करायला आपल्याला वेळ लागला तर ह्या बॅटरला पाणी सुटू शकतं। किंवा तुम्हाला थोडे थोडे करायचे असेल तर थोडं पीठ वेगळं करून त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालून तुम्ही आप्पे तयार करू शकता, एकदम पिठात न घालता। हे आप्पे पात्र मी हाय हीटवरती 2 मिनिटं छान गरम करून घेतलं। आता आप्पे घालण्याच्या अगोदर गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर आपल्याला एक एक करून याच्यामध्ये आप्पे घालायचे। तुमच्या आवडीनुसार लहान मोठे तुम्ही इथे घालू शकता। सुरुवातीला आपल्याला कडेकडेचे आप्पे घालून घ्यायचे, कारण कडेला कमी हीट बसते, मध्यभागी ऑलरेडी हीट बसत असते, त्यामुळे शेवटी घालायचे म्हणजे मग कडेचे आप्पे होईपर्यंत मधले आप्पेही करपणार नाही। आता या पद्धतीनं लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे आप्पे घालून घ्यायचे। मीडियम फ्लेमवरती झाकण लावून हे आप्पे आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी खालच्या साईडनं खरपूस असे भाजून घ्यायचे। तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। एक 4 ते 5 मिनिटाच्या नंतर आप्पे पहा छान फुललेले आहे, रंग पण बदललेला आहे। तर या स्टेजला गॅसची फ्लेम लो करते आणि याच्यावरती थोडंसं तेल घालायचं। तेल घातल्यामुळे आप्पे पटकन सुटतात आणि चव पण छान लागते। सर्व आप्प्यावरती असं थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं। याच पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवरती ज्वारीच्या पिठाचे पण आप्पे बनवलेले आहेत, त्या व्हिडिओची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते, तो व्हिडिओ पण नक्की पहा। हे आप्पे आपल्याला दुसऱ्या साईडने फ्लिप करून घ्यायचे। इथे आप्पे बघा किती छान अशी आप्प्याला जाळी पडली आणि छान फुललेले आहेत। अशाच पद्धतीने सर्व आप्पे आपल्याला तेल सोडून पलटून घ्यायचे।
मस्त सोनेरी रंगावरती हे आप्पे आपण खालच्या साईडनं भाजून घेतले, जाळी पण छान पडली। आता वरच्या साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडायचं या पद्धतीनं आणि आप्पे आपल्याला खालीवर करत असे छान भाजून घ्यायचे। कारण एक 3 ते 4 मिनिटांमध्ये छान असा रंग येईपर्यंत हे आप्पे आपले भाजतात, तर आतमध्ये छान असे मऊसूत तयार होतात आणि बाहेरून जाळी पडते, तर खालीवर करत हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे। आता दोन्ही साईडनं हिरव्या मूग डाळीचे आप्पे आपले भाजून झाले, तर आप्पे पहा किती छान अशी जाळी तयार झालेली आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या भुकेसाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी हे आप्पे तुम्ही झटपट बनवून देऊ शकता। खायलाही तेवढेच हेल्दी आणि करायलाही तेवढेच सोपे। घरच्या साहित्यात रेसिपी तयार होते। मस्त फुगलेले जाळीदार आप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्याच्या चटणी पॅनमध्ये मिनी कपकेक कसे बनवायचे ते पाहू। बनवण्यासाठी इथे मी 1 कप दूध घेतलेला आहे। दूध आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं, थंड किंवा गरम घ्यायचं नाही। असं एखादा कप किंवा वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं, त्यानुसार सर्व साहित्य मोजून घ्यायचं। या दुधामध्ये आपल्याला साखर वितळून घ्यायची, त्याकरता इथे सर्वात अगोदर दूध घातलेलं आहे। 1 कप दुधासाठी इथे मी अर्धा कप साखर वापरलेली आहे। ही साखर आपल्याला चांगली वितळून घ्यायची, दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची या पद्धतीनं। तुम्हाला जर का ही प्रोसेस स्किप करायची असेल तर तुम्ही या जागी पिठी साखर पण वापरू शकता। 1-2 मिनटं चांगलं मिक्स करून साखर वितळून घेतली। केक आपण खूप हेल्दी पद्धतीने बनवत आहे, त्यासाठी इथे आपण मैदा किंवा अंड्याचा अजिबात वापर करणार नाही, त्यामुळे जे केक खात नाही त्यांना पण हा केक चालणार आहे। इथे मी बारीक रवा 1 कप घेतलेला आहे। जर का असा बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा पण मिक्सरला फिरून याच्यात वापरू शकता। पण ज्या कपाने दूध मोजून घेतलं तो 100 ग्रॅमचा कप आहे, म्हणजे या कपाचा तो अर्धा आहे, तर अर्धा कप इथे दूध घातलं। त्याच कपाने अर्धा कप इथे दही घालायचं। दही शक्यतो ताजं आणि फ्रेश घालायचं, त्यामुळे केकची टेस्ट बदलत नाही। आता यामध्ये पोहे खाच्या चमच्यानं 4 चमच्यामध्ये तेल घालायचे। कुठलाही वास नसलेलं तेल वापरायचं, तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता। तेलाचा किंवा तुपाचा वापर केल्यामुळे केक छान फुलतो, शिवाय खाताना कोरडा लागत नाही। आता यामध्ये आपल्याला मोठे 2 चमचे कोको पावडर घालायचं। हा असा कोको पावडरचा पॅक तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरवरती इझिली मिळून जाईल। कोको पावडरला पर्याय म्हणून तुम्ही ते ओरिओचे बिस्किट पण याच्यामध्ये मिक्सरला फिरून वापरू शकता। या दोन्हीपैकी कोणतेही एक वापरले तरी केकला छान टेस्ट येते, केक छान चॉकलेटी तयार होतो। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घातल्यामुळे कुठल्याही गोड पदार्थाला छान चव येते। घातलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं। आपण हे सर्व साहित्य मेजरिंग कपने मोजून घेतल्यामुळे याच्यामध्ये काही कमी किंवा जास्त होत नाही। अगदीच 1-2 चमचे दूध टाकायची गरज पडेल, तेही रव्याच्या क्वालिटीनुसार। मस्त एक 4-5 मिनटं हे बॅटर मी छान फेटून घेतलं। 10 मिनिटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवते। हे मिनी केक कशा पद्धतीने बेक करायचे ते पाहू। जर का तुम्ही आप्पेपात्रामध्ये असं जर बॅटर घातलं तर तुम्हाला आप्पेपात्र असं फिरवत केक बेक करून घ्यावं लागेल, त्यामुळे केक एकसारखा बेक होणार नाही, कच्चा किंवा खूप जास्त कडक होईल। केक एकसारखा बेक होण्यासाठी याला पर्याय म्हणून इथे मी एक खास ट्रिक वापरलेली आहे। आप्पेपात्राला सर्व बाजूने एकसारखी हीट लागल, त्यासाठी इथे मी असा फ्लॅट लोखंडी तवा घेतलेला आहे। हा लोखंडी तवा आपल्याला 2 मिनिटासाठी हाय हीटवरती छान तवा चांगला गरम करून घ्यायचा। 2 मिनिटानंतर तवा छान गरम झाला, या गरम तव्यावरती आप्पेपात्र ठेवायचं। गॅसची फ्लेम हायच ठेवायची, म्हणजे आप्पेपात्र पण छान गरम होतं। आता यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घालायचं, यामुळे केक खाली चिटकत नाही। घातलेलं तूप किंवा तेल सर्व बाजूनं एकसारखं पसरून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम लो करायची। इथे आपलं बॅटर पण रेडी आहे। रवा असल्यामुळे रवा छान फुललेला आहे। झाकण काढल्याच्या नंतर हे बॅटर मी पुन्हा 1-2 मिनिटं चांगलं फेटून घेतलं। आता यामध्ये 1 छोटा टीस्पून बेकिंग पावडर घालायचं। खाण्याचा सोडा जर वापरत असाल तर 2 चिमूट घातला तरी चालेल, किंवा इनो घालत असाल तर इनोचा 1 पाऊच वापरायचा। आता हे बॅटर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। छान असं हलकं फुलकं बॅटर इथे तयार होतं। तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे। इनो किंवा बेकिंग पावडर घातल्याच्या नंतर खूप वेळ बॅटर आपल्याला साईडला ठेवायचं नाही, पटापट मिक्स करून याच्या मस्त आप्पेपात्रामध्ये छोटे छोटे केक घालायचे। सुरुवातीला कपकेक घालताना गॅसची फ्लेम लो करायची। आपण जसे आप्पे घालतो, आप्याचं पीठ घालतो साच्यामध्ये, त्याच पद्धतीने आपल्याला हे कपकेक घालायचे। अगोदर आपल्याला सर्व साईडने केक घालून घ्यायचे, त्यानंतर मध्यभागी घालायचे, म्हणजे एकसारखे बेक होतील। आप्पेपात्रामध्ये थोडं थोडं बॅटर घालायचं, कारण हे कपकेक फुलून छान वरती येतात, त्याच्यामुळे कमी बॅटर घातलं तरी पण चालणार आहे। कपकेक घातल्याच्या नंतर झाकण लावून 1-2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती हे कपकेक आपल्याला बेक करून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटानंतर कपकेक बघा छान मस्त फुललेले आहे। थोडं थोडं तूप किंवा तेल घालून दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायचे। साच्यामध्ये बॅटर थोडं कमी कमी घालायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी बरोबर झाली तर कपकेक चांगले फुलतात आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये छान बेक होतात। जर पातळ किंवा खूप घट्ट झालं तर थोडंफार टायमिंग कमी जास्त लागू शकतो।
एक 2-3 मिनटं झाल्याच्या नंतर अधूनमधून चेक करायचं, खूप जास्त त्याला हीट द्यायची नाही, नाहीतर कपकेक कडक होतील। दुसऱ्या साईडनं ही कपकेक आपल्याला मीडियम फ्लेमवरती खालीवर करत मस्त शेकून घ्यायचे। साहित्य जर योग्य प्रमाणात घेतलं असेल आणि कन्सिस्टन्सी पिठाची बरोबर असेल तर हे छान असे टम्म फुगलेले कपकेक तयार होतात। सुरुवातीलाच याच्यामध्ये थोडंफार तूप घालायची गरज पडते, त्यानंतर तूप पण घालायची गरज पडत नाही। हे मस्त टम्म फुगलेले कपकेक मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आपल्याला हे कपकेक लगेच खायचे नाही, 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे, त्यानंतर याची टेस्ट खूप छान लागते। आता संपूर्ण कपकेक मी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले। 2 तासानंतर मस्त चॉकलेट केक तयार झालेले आहे। इथे तुम्ही पाहू शकता छान असं रवाळ दाणेदार टेक्स्चरचे हे केक तयार होतात। खूप साधी सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होते। बाजरीच्या पिठाचे पौष्टिक आप्पे। बाजरीच्या पिठाचे आप्पे बनवण्यासाठी इथे मी 1 कप बाजरीचं पीठ घेतलं। प्रमाण सेट करून ठेवायचं, त्यानुसार तुम्ही पुढचं साहित्य घेऊ शकता। पीठ हे आपल्याला चाळून वापरायचं आहे। 1 कप बाजरीच्या पिठासाठी इथे मी 2 चमचे बारीक रवा घातला। रव्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये तांदळाचे पीठ पण वापरू शकता। सोबतच आप्पे छान चविष्ट तयार होण्यासाठी 2 चमचे इथे मी बेसन पीठ घालते। बेसन पीठ घातल्यामुळे आप्पे छान चविष्ट तयार होतात। तुम्ही यामध्ये आणखी 1-2 चमचे दही वाढवू पण शकता। हे पीठ आपल्याला फॉर्मेट करून घ्यायचं नाही, त्यासाठी इथे मी 2-3 चमचे दही घालते। दही घातल्यामुळे आपल्याला छान अशी आंबूस चव येते। दही आपल्याला इथे फ्रेश वापरायचे, खूप जुनं असं दही वापरायचं नाही। सोबतच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा धने पावडर घालायचे, पाव चमचा हळद घालायची। यामध्ये घालण्यासाठी मी काही भाज्या चिरून घेतल्या आहे। तुम्ही सीझननुसार किंवा तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या चिरून घालू शकता। इथे मी 1 मध्यम आकाराचा टमाटे बारीक चिरून घेतला, सोबत 1 शिमला मिरची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या, सोबत 10 ते 12 कढीपत्त्याची पाने बारीक कट करून घेतले। बऱ्याच वेळेस मुलं भाजीपाला किंवा फळभाज्या खात नाही, अशा वेळेस अशा बारीक भाज्या चिरून घातल्या तर मुलांना अजिबात ओळखायला येणार नाही। आता यामध्ये या कट केलेल्या भाज्या सर्व याच्यामध्ये घालून घ्यायच्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोड्याशा भाज्या परतून पण घालू शकता। कच्च्या भाज्या जरी घातल्या तरी आप्प्यामध्ये ह्या मस्त वाफून निघतात। इथे मी बारीक चिरून हिरवी मिरची घातलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक जास्त तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता किंवा ठेचा पण याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। घातलेलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करायचं, पाणी न घालताच याला दह्यामध्ये असं मस्त मिक्स करून घ्यायचं। हे आप्प्याचं पीठ मिक्स करण्यासाठी सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे, अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं। पुन्हा आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाणी एकदमच घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालायचं। दह्यामध्ये चांगलं पीठ मिक्स केल्याच्या नंतर सुरुवातीला इथे मी अर्धा कप पाणी घातलं आणि अर्धा कप पाणी शिल्लक ठेवलं होतं। आता हे संपूर्ण पाणी याच्यामध्ये घातलं, तरी पण आपल्याला इथे पाण्याची आवश्यकता लागणार आहे। पुन्हा पीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। एकूण हे पीठ चांगलं मिक्स करण्यासाठी इथे मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे। पाणी थोडं बाजरीच्या पिठाचे पौष्टिक असे आप्पे। बॅटर आपल्याला चमच्यानं किंवा विस्करनं चांगलं मिक्स करून घ्यायचं, याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीचं। तुम्ही इथे पाहू शकता बॅटर कशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। एकसारखं बॅटर आपल्याला तयार करायचं। 10 मिनिटासाठी झाकण लावून बाजूला ठेवायचं। 10 मिनिटानंतर तुम्ही इथे पीठ पहा किती छान भिजलेलं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा। खाण्याचा सोडा जर नसेल वापरायचा तर तुम्ही इथे इनो फ्रूट सॉल्ट पण वापरू शकता। चांगलं मिक्स करायचं। हे घातल्याच्या नंतर आपल्याला लगेचच आप्पे तयार करायचे। आता मी गॅसवरती आप्पे पॅन ठेवलं। आप्पे पॅन 2 मिनिटं हाईटवरती चांगलं गरम करून घेतलं। आता याला इथे आपण ग्रीस न करता फक्त आपल्याला तेलाचे थेंब टाकायचे आणि चांगलं याला हलवून घ्यायचं। तेल सर्व बाजूने आप्पे पॅनला लागलं पाहिजे अशा पद्धतीचं। आता गॅसची फ्लेम लो करायची। सुरुवातीला आपल्याला सर्व कडेकडेचे आप्पे घालून घ्यायचे, त्यानंतर मध्यभागीचे घालायचे आणि सर्व आप्पे घातल्याच्या नंतर 1/2 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची, त्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची। सुरुवातीला थोडी चांगली हीट बसली तर आप्पे छान फुलतात आणि त्यानंतर आपल्याला लो फ्लेम करायची। लो फ्लेमवरती हे आप्पे आपल्याला छान आतपर्यंत शिजून घ्यायचे। बाजरीच्या पिठाचे आप्पे आहे, कच्चे नाही राहिले पाहिजे, त्यासाठी लो फ्लेमवरती हे आप्पे आपल्याला शिजून घ्यायचे। तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे तुम्ही आप्पे घालू शकता। अशाप्रमाणे सर्व आप्पे घालून घ्यायचे। आप्पे घातल्याच्या नंतर झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठी लो फ्लेमवरती हे आप्पे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटासाठी मंद गॅसवरती आप्पे छान खालच्या साईडनं खरपूस भाजून घेतले। चमच्याने असे फ्लिप करायचे। हवं असलं तर तुम्ही याच्यामध्ये तेल पण सोडू शकता किंवा नाही सोडलं तरी पण हे पटकन फ्लिप होतात। अशाच पद्धतीनं खालीवर करत खरपूस असे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे। आता अशाच प्रकारे संपूर्ण आप्पे मी इथे बनवून घेते। बाजरीच्या पिठाचे आप्पे खायला जेवढे पौष्टिक तेवढे चवीला छान लागते। अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती ज्वारीच्या पिठाचे आप्पे, मूग डाळीचे आप्प्याची रेसिपी अपलोड केलेली आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
बाजरीच्या पिठाचे आप्पे करायला खूप सोपे आणि मोजक्या साहित्यात तयार होते. तर इथे आपल्याला एक काळजी घ्यायची, आप्पे आपल्याला भाजताना अशा आतपर्यंत भाजल अशा पद्धतीनं मंद गॅसवरती खालीवर करत आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये ते आप्पे कच्चे राहणार नाही. आणि यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. दह्याचं पण प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. आणि बॅटर आपल्याला चांगलं 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं, त्यामुळे पीठ चांगलं भिजतं आणि आप्पे छान फुलतात, जाळीदार तयार होतात. इथे तुम्ही पाहू शकता किती छान असे आप्पे तयार झालेले. आप्पे पॅनमध्ये मसाला बाटी. आपण बटाटे शिजून घेऊ. साधारण पाव किलो बटाटे घेतले. थोडंसं पाणी घालून कुकरला आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बटाटे आपल्याला मऊसूत शिजून घ्यायचे. जर का तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर संध्याकाळी बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता. बटाटे चांगले बॉईल होतात तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ. याकरता आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं. पीठ नाही चाळलं तरी पण चालणार आहे. 1 कप गव्हाच्या पिठासाठी इथे मी 2 चमचे बारीक रवा घेतला. बारीक रवा जर नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरून याच्यामध्ये वापरू शकता. इथे आपल्याला चपातीच्या पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं जास्त इथे मीठ घालायचं आहे, म्हणजे या बाटीला चांगली चव येईल. आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे आपल्या रोजच्या वापरातलं नॉर्मल तेल घालायचं. तेलाचं मोहन घालायची गरज नाही. बाटी आपल्याला चांगली खस्ता तयार करायची आहे, त्यामुळे रूम टेम्परेचरचं तेल घालायचं आणि हातानं या पद्धतीनं चोळून आपल्याला पीठ चांगलं एकत्र मिक्स करायचं. तेल सगळं पिठाला असं छान लावून घ्यायचं. पीठ एकसारखं तयार करायचं. तेल घातल्यामुळे पिठामध्ये लगेच गुठळ्या तयार होतात. ह्या गुठळ्या चांगल्या फोडून घ्यायच्या आणि पीठ अशा पद्धतीनं तयार करायचं, म्हणजे हातामध्ये घेतल्याच्या नंतर याचा चांगला गोळा तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून पुरीच्या कणकेसारखं किंवा बाटीच्या कणकेसारखं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. पुरीच्या कणकेसारखी कणिक मळून घेतली. थोडंसं तेल हातावर घेऊन याला सर्व बाजूने चोळून घेतलं. कणिक भिजण्यासाठी 10 मिनिटं झाकण ठेवून साईडला ठेवायची. बटाटे चांगले बॉईल झाले. थंड झाल्याच्या नंतर याची साल काढायची. आता याच्या बारीक बारीक आपल्या आवडीनुसार काप करायचे. आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची. इथे मी अशा पद्धतीने छोटे छोटे बटाट्याचे काप बारीक करून घेतले. आता आपण लगेचच फोडणी तयार करून घेणार आहोत. गॅसवरती कढई ठेवली. कढई चांगली गरम झाल्याच्या नंतर 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं. अर्धा चमचा मोहरी घातली. तुम्हाला आवडीप्रमाणे याच्यामध्ये तिखट घालू शकता. इथे मी एकच हिरवी मिरची अशी बारीक काप करून घातली. मी हे लहान मुलांसाठी बनवत आहे, त्याच्यामुळे मी एकच मिरची घातली. तुम्हाला हवा असला तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर 15 ते 20 कढीपत्त्याची पाने घातले. एक मध्यम आकाराचा कांदा घातला. हे सर्व साहित्य आपल्या पॅनमध्ये घ्यायचे. जसं आपण आलूची भाजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला आलूची भाजी बनवायची. याच्यामध्ये काय आपल्याला बेसिक मसाले पण घालायचे आहे. ही फोडणी चांगली परतू द्यायची. 1-2 मिनिटं मीडियम गॅसवरती ही फोडणी मी चांगली परतून घेतली. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही बेसिक मसाले पण घालायचे आहे. 1 चमचा धने पावडर, भाजी चांगली चटपटीत होण्यासाठी 1 चमचा आमचूर पावडर घातलं. 2 चिमूट आपल्याला इथे हळद घालायची आहे. हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. फोडणी चांगली परतली की याच्यामध्ये आपल्याला आलूचे बारीक काप केलेले ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करायचं. आलू चांगले मसाल्यामध्ये कोट झाले पाहिजे. या पद्धतीने थोडंसं दाब पण द्यायचा, म्हणजे काही जर जाड फोडी असतील तर त्या पण याच्यामध्ये मस्त बारीक होतील. 1-2 मिनिटं मीडियम गॅसवरती ही आलूची भाजी चांगली परतून घ्यायची. सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घातल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून भाजीला चांगली वाफ देऊन घ्यायची. तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 1-5-6 मिनिटानंतर भाजीला चांगली वाफ देऊन घेतली. आता या थंड केलेल्या बटाट्याच्या भाजीचे आपल्याला छोटे छोटेसे बॉल करायचे. बटाट्याच्या भाजीचे बॉल आपल्याला खूप जास्त मोठे करायचे नाही, छोटे छोटे करायचे. पण जसे आलू वड्याचे बॉल करतो त्याचप्रमाणे फक्त आपल्याला छोटे करून घ्यायचे. तर इथे व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीचे संपूर्ण बॉल अगोदर तयार करून घ्यायचे, म्हणजे 2 काम आपल्याला एका टायमाला करायची गरज पडणार नाही. म्हणजे पुरी पण करायची आणि बॉल पण तयार करायचे. कणिक पण चांगली भिजलेली आहे. पुन्हा एकदा पीठ आपल्याला हाताने चांगला असं दाब देऊन मळून घ्यायचं, सॉफ्ट करून घ्यायचं. लिंब एवढ्या आकाराचा कणकीचा गोळा घेतला. थोडंसं पीठ लावून घेतलं. हवं असलं तर पीठ लावायचं, नाही लावलं तरी पण चालणार आहे. दोन्ही हाताच्या अंगठ्याने दाब देत आणि बाहेरून बोटानं असं गोल आकार देत आपल्याला पुरी छान अशी तयार करायची. पातळ पुरी तयार करायची, खूप जास्त जाड करायची नाही. तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीची मी पातळ पुरी तयार करून घेतलेली आहे. जेवढी पातळ पुरी असेल तेवढीच मसाल्याची आणि पुरीची चव छान लागणार आहे. तयार केलेल्या पुरीमध्ये आपल्याला हे आलूचे बॉल ठेवून घ्यायचे. आपण जशी पुरणाची पोळी बंद करतो त्याच पद्धतीने हे पण आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं. हे बटाट्याचं सारण आपल्याला आतमध्ये दाबत ही पुरी छान सील करून घ्यायची आहे. उरलेलं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. पुन्हा याला हातानं चांगलं गोल करून घ्यायचं, म्हणजे याचं सारण जे भरलेलं आहे ते बाहेर आलं नाही पाहिजे. या पद्धतीचं थोडंसं डेकोरेटिव्ह दिसा म्हणून याला चमच्यानं असं आखून घेतलं. अशाच पद्धतीनं संपूर्ण बॉल हे असे तयार करून घ्यायचे.
आप्पे पात्रामध्ये खाली ही बाटी चिटकू नये त्यासाठी याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून हाताने चांगलं ग्रीस करून घ्यायचं. खूप जास्त तेल पण टाकायची गरज नाही. आता संपूर्ण आप्पे पॅनला मी चांगलं तेल लावून घेतलं. गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवू. हाय हीटवरती आप्पे पॅन चांगलं 2 मिनिटासाठी गरम करून घेतलं. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची. त्यानंतर ही बाटी आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहे. आप्पे पॅनमध्ये बाटी ठेवल्याच्यानंतर चांगली भाजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं तेल पण सोडायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनिटासाठी खालच्या साईडनं लो फ्लेमवरती आपल्याला ही बाटी चांगली भाजून घ्यायची, शेकून घ्यायची. गडबड करायची नाही कारण आपण ही कणकीची बाटी तयार केलेली आहे, त्यामुळे शेकायला थोडासा वेळ लागतो. झाकण ठेवून एक 4-5 मिनटं खालच्या साईडनं बाटी चांगली शेकून घ्यायची. एक 5-6 मिनटानंतर अधूनमधून मी चेक केलं होतं की बाटी व्यवस्थित होती का, तर बाटी खालच्या साईडनं चांगली शेकलेली आहे. तर आता ही मसाला बाटी चमच्यानं आपल्याला दुसऱ्या साईडनं फ्लिप करून घ्यायची. तुम्ही इथे रंग पहा किती छान सुरेख आलेला आहे. तर संपूर्ण बाटी याच पद्धतीनं तयार होतात. तर आपल्याला लो फ्लेमवरती एक 5-6 मिनटं चांगली एका साईडनं शेकून घ्यायची. ही मसाला बाटी पलटून घेतल्याच्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल घालायचं. दुसऱ्या साईडनं पण आपल्याला झाकण लावून एक 5-6 मिनटं चांगली भाजून घ्यायची. दोन्ही साईडनं चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजण्यासाठी एक 10 ते 12 मिनटाचा वेळ लागतो. तर ह्या छान अशा भाजलेल्या बाटी मी एका ताटामध्ये काढून घेते. मसाला बाटी तुम्ही मधल्या वेळेच्या भुकीसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईगडबडीतही बनवू शकता. खूप हेल्दी आणि पौष्टिक पद्धतीने आपण बनवलेले आहे. तुम्ही आवाज ऐका किती छान अशा खस्ता तयार झालेल्या आहे. हे तुम्हाला तोडून दाखवते. एकसारखं भरपूर सारण घातलेली तुम्ही एकदा जर केली तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने ही मसाले बाटी तयार करणार. तुम्ही ते पाहू शकता किती छान अशी ही मसाले बाटी तयार झालेली आहे. खूप झटपट होणारी, कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते. तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.